दररोजची थोडीफार कामं आवरलेली आहेत. भांडे मात्र मी जमा करून ठेवलेले आहेत, नंतर घासायला घेणार आहे. अगोदर मला फरशी पुसायची आहे आणि फरशी पुसत पुसत दुसरीच कामं आठवली. म्हणजे कपडे ना खूप सारे इकडं तिकडं झालेले होते, स्टँडवरती थोडेसे ठेवलेले होते, नवीन टॅवेल होते आणि एक साडी मला ब्लाऊज शिवायला द्यायचं आहे, साडीला पिको फॉल करायचं आहे. ती साडी पण मी अशीच खोलून ठेवलेली आहे, तर ती पण उचलून वरती ठेवलेली आहे मी. बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल, म्हणजे आता बाहेर जाणं ते सगळं देणं काय आता होणार नाही. आता वेगळाच गोंधळ आहे गुढीपाडव्याचा सण होईपर्यंत. तर इकडे हे जे कपडे आहेत ना, ही इस्त्रीचे कपडे आहेत, ती पिशवीत भरून ठेवत आहे. म्हणजे जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस मला इस्त्री करता येईल, कारण इथं बाहेर ठेवल्या काय होतं, खूप धूळ बसते त्यावरती आणि मग डबल धुवावं लागतं. म्हणून म्हटलं पिशवीमध्ये भरून ठेवून देऊया. तर इथं अडकवलेले हँगरला मी आणि बाकीचे जे नवीन कपडे होते, जे दररोज यूजमध्ये येत नाहीत असे कपडे मी कपाटात ठेवलेले आहेत. आणि स्टँडमध्ये थोडंसं असं झालं होतं, कपड्याचा गबाळ झालेला होता, ते पण थोडंफार मी व्यवस्थित केलेलं आहे आणि टॅवेल ओढला आहे, त्यामुळे अशा प्रकारे मी टाकलेलं आहे. तर फायनली सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवणं, फरशी पुसणं सगळं आवरलेलं आहे. साहेबांची फोटो वरती अडकवलेली होती आणि फॅन ऑन केलेले होते मी फरशी पुसले तेव्हा, तर ते हवेनं हलून खाली पडलेले आहे. तर मी परत इकडे लावत आहे. मी स्टँडवरती थांबून खूप उंचावरती आहे आणि इथं खिळा वगैरे काही नाही, बघू शकता होल्डरला मी ते अडकवलेलं आहे. म्हणजे अगोदर पण होल्डरलाच अडकवलेली होती, इथं खिळा वगैरे काही नाही आहे त्यामुळे. तर असं झालेलं आहे. ही सगळी कामं आवरेपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत. तर कपडे अगोदर मी उन्हाला टाकते. तसं तर आता कपड्याचं तितकं टेन्शन आहे, कपडे खूप लवकर हडकतात आणि मशीनमध्ये तरी अगोदर ड्राय होऊन येतात ते, त्यामुळे तितकं टेन्शन येत नाही. आज खूप लेट झालेलं आहे मला सगळ्या कामांना. तर असू दे म्हटलं, कधी कधी खूप लेट होतो, काहीतरी आपण एक्स्ट्रा काढायला गेलो किंवा सणवार आहेत, म्हणजे आज अमावस्या आहे त्यामुळे देवपूजेलाही मला थोडासा लेट झालेला होता. परत आज स्वयंपाकामध्ये रोट वगैरे मी बनवलं, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त गेला, तर थोडासा लेट झालेला आहे. तर असं होतं कधी कधी असं. तर ही सगळी कामं झाली, आता पोटपूजा करून घेऊया. तर आज शेवग्याची भाजी, भात आणि दसम्या वगैरे मी बनवलेला आहे. तर दसमी खायला काही मी घेतलेली नाही, फक्त इथं भात आणि शेवग्याची भाजी मी जेवण केलेलं आहे. पोटपूजा झाल्यानंतर मी थोडा वेळ निवांत बसलेली होते. आता आलेले आहे मी खाली आणि मला ना इथं झेंडूचं रोप लावायचं आहे. म्हणजे खूप दिवस झाले काम पेंडिंग आहे. कुंड्यामध्ये ना मी जसं पूजेचं पाणी झाडांना मी टाकत असते, त्यामध्ये 1-2 झेंडूची फुलं पडलेली होती आणि दोन्ही कुंड्यामध्ये ना ते फुलं, म्हणजे ते जे फुल आहे ना त्याला मोड आलेले आहे झेंडूचे. तर म्हणलं आता त्या कुंड्यामध्ये तर ते जास्त दिवस राहत नाही, हडकून जातात ते, म्हणून मला इथे खाली लावूया. तर इथं खूप सारा कचरा वचरा झाडं वगैरे सगळं आहे, तर मी काढत आहे. म्हणजे इळा घेतलेला आहे त्यानं सगळे मी काढत आहे. जे जे झाडं आहेत, कचरा आहे, गवत आहे, सगळं मी काढलेलं आहे. आणि इथं छोटे छोटे मी खड्डे बनवून घेते, म्हणजे ते रोप लावण्यासाठी. म्हणजे एकामध्ये 2-2 रोप असं लावणार. एकदम छोटी छोटी आहेत, काही मोठी पण आहे त्या कुंड्यामध्ये. म्हणजे पूर्ण फुलंच उगवलेलं आहे, एखादी म्हणजे छोटी मोठी अशी रोपं आहेत आणि ते कुंड्यामध्ये जास्त दिवस येणार नाही आहेत, म्हणून मी इथं खाली लावणार आहे. तिकडं पाईप आहे पाण्याचं, म्हणजे नळाचं पाईप, म्हणजे नळ जेव्हा येतं ना पाणी तर नळाला, तेव्हा ते पाईप लावलेलं आहे. इकडं पपईच्या झाडाला, परत शेवग्याची झाडं पण लावलेली, पण पाण्याला काही ठेवत नाहीत, पण ते नळाचं पाणी आलं तर वेस्टच जातं म्हणून इकडं केलेलं होतं. परत तिकडं पेरूचं झाड आहे तिकडं पण. म्हणजे अगोदर ना बाबा इथं काहीतरी काही घालण्यावर राहायचे, पण आजकाल बाबा पण मन काढलेली, काहीच घालत नाही तिथं, कारण डुकरांचा खूप त्रास आहे, काहीच ठेवत नाही आहेत. असं पण झालं, नुकसान होत आहे सगळं लावलेलं. आता झेंडूचं रोप मी लावत आहे, बघूया किती दिवस ठेवतील ते, कारण खूप त्रास देतात, काही ठेवत नाही, सगळं करणं हे करणं सगळं खराब नुकसान करतात. तर इकडं सगळे मी खड्डे पाडून घेतले छोट्या छोट्या येळ्यांना, जितकं जमल तितकं जमत नाही, जितकं जमलं तितकं मी केलेलं आहे. आणि आता रोप अगोदर मी घेऊन येते. तर बघू शकता इकडं कुंड्यामध्ये छान असे झेंडूचे हे रोप आलेले आहेत. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पाणी टाकलं नाही, छान मुळाचं आहे, उपसून येतं नाही तर तुटायला लागतात. तर पाणी टाकून मी इकडं हे जे आहे ना आता रोप मी काढून घेतलेले आहे. पूर्ण रोप एकच ठिकाणी आहे, बघू शकता. पूर्ण फुलं जे आहे ना त्याला पूर्ण हे मोड आलेले आहेत. तर 2 फुलं जे आहेत ना ते छान अशी मोडे आलेली, तर दोन्ही मी काढून घेतलेले आहेत आणि आता खाली लावूया. एक एलोवेराच्या ह्या कुंड्यामध्ये आणि एक तिकडच्या कुंड्यामध्ये आलेलं होतं. तर आता खाली घेऊन आलेले रोप थोडंसं पाणी टाकून, आणि त्याच्या बुडाला मी माती पण लावली आहे, म्हणजे हडकू नये, कारण गरमी खूप आहे, ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे ते हडकू शकतं, म्हणून मी थोडीशी माती पण लावलेली आहे. आणि बकेटात पाणी घेऊन आणले, म्हणजे नळाला पाणी आल्यानंतर ते तर पाईप मी सकाळी सोडणार आहे, पण आता जेव्हा आपण रोप लावूया तेव्हा आपण थोडंसं पाणी टाकायचं, कारण ही माती खूप अशी झालेली नाही, एकदम वाढलेली आहे, किती पाणी टाका तिकडे जाते. जमीन खूप गरम झालेली आहे, कारण ऊनच तसं आहे आता. तर इकडं 2-2 रोपं लावत आहे, एकदम छोटी छोटी रोपं आहेत, हे बघू शकता. खूप छोटी आहे ते, काही मोठी पण आहेत, काही छोटी पण आहेत. तर सगळी मी 2-2 लावले आहेत, म्हणजे
एक हडकलं तर एक तरी येईल म्हणून. म्हणजे मिरचीचं जेव्हा रोप लावतात ना 2-2 लावतात, एक लावत नाही आहे. मी पण तशाच पद्धतीनं झेंडूचं लावत आहे. इकडं ताई पण आलेले आहे. त्या ताईला बोलत बोलत माझी कामं होत आहेत. म्हणजे बाहेर काही कामं करायचं म्हणलं की कोणीतरी शेजाऱ्यांची ताई येतात, त्यांच्याशी बोलत बोलत छान वाटतं. आणि आता यावेळेस म्हणजे वातावरण पण खूप छान झाले. म्हणजे इव्हनिंगचे 5-5:30 वाजलेले आहेत आता. एकदम मस्त वातावरण झाले, छान अशी थंड हवा आणि हे छान वाटत आहे. तर इकडं वातावरणाचा एन्जॉय घेत माझी कामंही सुरू आहेत. तर इकडं सगळे झेंडूची रोपं मी लावून घेते आणि पाणी टाकणार आहे. म्हणजे बकेट भरून पाणी मी आणलेलं आहे. आणि इथं चूल पण आहे. म्हणजे जेव्हा मी पापडाचं पीठ शिजवलेलं होतं इथं शिजवलेलं होतं. पण इथं डुकरं काहीच ठेवत नाहीत, म्हणून मला काही ठेवता येत नाही. फक्त ज्या दिवशी मला काही बनवायचं त्या दिवशी घेऊन येते आणि संग सगळं मी उचलून आतमध्ये नेते. इथं काहीच ठेवायला जमत नाही कारण एकदम खुल्लं झालेलं आहे. अगोदर बाबा इथं काहीतरी लावत होते, म्हणजे काही पेरायचं करायचं असं लावत होते बिया वगैरे. तेव्हा बाबा सगळीकडून काटे वगैरे लावायचे, म्हणजे ते डुकरांना आतमध्ये येऊ द्यायचे नाही असं करायचे. पण आता बाबा पण मन काढीत काही लावत नाही तिथं, त्यामुळे खूप त्रास होत आहे. म्हणजे काहीच ठेवत नाही आहेत ते. तर इकडं थोडंसं पाणी मी अगोदर टाकलं आणि जमीन छान वल्ली करून घेतलेली आहे आणि मगच हे रोप लावलेलं आहे. म्हणजे हे रोप छान येईल, सुकणार नाही, म्हणजे हडकणार नाही. तर इकडं सगळंच रोप मी लावलेलं आहे. ते ताई तेच म्हणत आहेत आता ऊन खूप आहे, गरमी खूप आहे, रोप येणार नाही. पण नाही, जमीन वल्ली केली ना तरी येतं, असं काही नाही की येणार नाही आहे. तर इकडं बघू शकता सगळे रोपं मी लावलेली आहेत. पण बाकीचं इथं खूप सारा कचरा आणि गवत दिसत आहे ना, त्यामध्येच रोप, म्हणजे रोप थोडंसं उंच झालं की छान दिसेल. तर झालेलं हे पण काम, म्हणजे 2-3 दिवस झाले विचार करते की कुठलं तरी एक काम आज आवरायचं. पण आज दिवस असा गेला, इतका बिझी गेला, 5 मिनिटही मला आराम भेटलेला नाही. धावपळ सकाळपासून सुरूच आहे माझी. म्हणजे पापड वगैरे भरायचे ते तर काम आहेच मला. मी सकाळपासूनच विचार करत होते, एक तर आज झेंडूचं रोप लावायचं किंवा पापड भरायची, कुठली तरी कामं मला पेंडिंग कामं करायची होती. तर मी झेंडूचं रोप लावलेलं आहे. तर झालेलं हे रोप वगैरे लावून आता हे जे बकेटात पाणी आहे ते मी झाडाला टाकणार आहे. त्यामध्ये थोडंसं चिखल माती वगैरे गेलेली आहे. आणि इकडे समोर मी जी झाडं लावलेली होती ना, म्हणजे पिवळी जास्वंदी लावलेली आहे, परत दुसरे भरपूर लावलेले आहेत. तर ते पण छान फुटलेले आहेत. म्हणजे दररोज पाणी टाकत असते मी. ती ताई तेच म्हणत आहे, छान आहे सगळे रोपं. म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत तरी पण छान आलेले आहेत. आणि इकडच्या बाजूला ना मोगऱ्याचं वेल खूप उंचावरती गेलेले आहे, आवळ्याच्या झाडावरती खूप जास्त फुलं लागत आहेत. दररोज एक टोपलं फुलं निघतील, इतकी फुलं लागत आहेत. पण ते फुलं ना तसेच लागतात, म्हणजे पोहोचत नाहीत, खूप उंचावर लागत आहे, त्यामुळे खाली गळून जातात. आणि सकाळी ते कचरा झाडण्याऐवजी मला फुलं झाडावं लागतं असं होत आहे. म्हणजे आता सीझन आहे ना, म्हणजे मोगऱ्याची फुलं खूप सारी लागत आहेत. तर झाली ती सगळी कामं. आता आलेली मी किचनमध्ये आणि हे कांदे वगैरे मी उन्हाला टाकलेले होते. तर हे कांदेही आता मला काढून ठेवायचे आहे. छान वाळलेत, बघू शकता तुम्ही, एकदम छान कलर चेंज झालेला आणि एकदम मस्त असं कांदे वाळलेले. तर ताटलीत काढून ठेवलं. आणखीन 1-2 दिवस उन्हाला ठेवून मी हे डब्यात भरणार आहे, कारण वातावरण बिघडले त्यामुळे वरती ठेवलेलं आणि एकदमच वारं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना अवकाळी पाऊस येतं, एकदम जोरदार पाऊस, विजा चमकणं, गर्जणं हे तर आता सुरूच झालेलं आहे. त्यामुळे वरती मी काही ठेवले नाही. तर अगोदर कसं 2-3 दिवस मी सगळ्या वस्तू वरती ठेवायच्या, 2-3 दिवस ऊन खाल्ल्यानंतरच खाली आणायचे. आणि बघू शकता किती जास्त भांडे झालेले आहेत, पसारा किती झालेला आहे किचनमध्ये. अगोदर सगळी भांडे मी रॅकला लावते आणि जे एक्स्ट्रा भांडे आहेत, म्हणजे जसं गिरणीच्या वरचं टोपलं जे होतं ना, म्हणजे डाळी धुळी झाल्यानंतर ते पण असं झालेलं होतं. गिरणी मी स्वच्छ करून आतमध्ये नेऊन ठेवली, जी छोटी चक्की आहे माझ्याकडे, आणि त्याच्यावरचं जे भांडं होतं ते मी घासायला घेतलेलं होतं भांड्यासोबत, ते पण नेऊन ठेवलं. काही मोठे भांडे, टोपलं, परत अशी इथं लागत नाही दररोज, ते पण मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आणि इथे चॉपर वगैरे हे पण मी सकाळी काढलेलं होतं, ते पण स्वच्छ धुवून साईडला ठेवून दिलेले अगोदर. म्हणजे अशी भांडे ना, म्हणजे ह्या भांड्यात मिक्स करत नाही, कारण ती फुटायची भीती असते. तर अगोदर मी सगळं व्यवस्थित ठेवून देते, किचन रिकामी करून. म्हणजे हे जी भांडे ना व्यवस्थित लावलं तरच ठीक वाटते. एकतर आपली किचन छोटी आहे, स्पेस खूप कमी वाटतो, आणि त्यामध्ये हे टोपले भांडे ठेवलं ना, मग खूपच असं होतं की पाऊल ठेवायला जागा राहत नाही इथं. म्हणून संग सगळी भांडी मी आवरत आहे. आणि हे जे हंडा आहे ना, यामध्ये थोडंसं पाणी आहे, ते पाणी काढून हंडा मी बाहेरच नेऊन ठेवणार आहे. विचार केलं होतं की इथंच ठेवायचं आणि बोरचं पाणी भरायचं, कारण काय होतं आहे ना, अगोदर मी फिल्टरचं पाणी या हंड्यामध्ये ओतून तेच पाणी प्यायला घ्यायचे. पण आता उन्हाळा आहे ना, त्यामध्ये पाणी खूप गरम होत आहे, आणि जी कॅन आहे ना पाण्याचं, मग त्यामध्ये पाणी थंड राहतं जास्त वेळ, म्हणून मी यामध्ये ओतायचं तर बंदच केलेलं आहे. खूप दिवस झाले ते बाहेरच ठेवलेलं होतं, आणि त्याचा रंग पण चेंज झालेला आहे. तर आता ते स्वच्छ घासूनच ठेवणार आहे. तर तेच बघत आहे, यामधलं जे अगोदरचं पाणी, फिल्टरचं पाणी, हे काढून मी स्वयंपाकाला घेणार आहे आणि हंडा घासून ठेवून देते. म्हणजे जेव्हा नव्हता तेव्हा खूप वाटायचं की आपल्याकडे एक पितळाचा हंडा नाही पाणी पिण्यासाठी, असं तसं, पण आता त्याच्यातलं पाणीच पिणं होत नाही, कारण ते कॅनमधलंच पाणी
प्यायला घेतो आम्ही, असं होतं. तरी सगळी कामं आवरली, देवाला दिवा लावला, ही सगळी कामं आवरतच होते. तितक्यामध्ये बाहेर आवाज आला की भैयाचा की मेथीची भाजी. परत दुसऱ्याही भाज्या होत्या. तर मेथीची भाजी मला छान वाटली, एकदम हिरवी मेथीची भाजी मी 2 पेंड्या घेतलेली. आणि हे वाळलेला कांदा डब्यात भरून ठेवायचं आहे, ते ठेवलेली तशीच ताटली मी, कारण 1-2 दिवस आणखी नेऊन देणार आहे. तर भाजी निवडून ठेवायची. त्या अगोदर मी इकडं मसुरीची डाळ फटकून घेते. तसं तर सगळी मसुरीची डाळ मला फटकणं काही झालेलं नाही. इकडे थोडीशी डाळ मी आणलेली आहे किचनमध्ये, कारण किचनमध्ये अशा वस्तू करायला जमत नाही, म्हणजे फटकणं वगैरे खूप कचरा आणि धुरळा सगळ्या भांड्यावरती बसतो. म्हणून मला आता मेथीची भाजी बनवायची, मसुरीची डाळ टाकून, म्हणून मी थोडीशी आणलेली आहे त्या ताटलीमध्ये. आणि इतकी डाळ फटकून डब्यात भरून ठेवते. आणि जे बाकीच्या डाळी आहेत ना, ते सगळ्या एकतर वरती नेणार आहे, नाहीतरी बाहेर पोर्समध्ये बसून सगळ्या डाळी मला फटकायच्यात. पण तिथं ऊन येतं खूप लवकर, त्यामुळे मी वरतीच घेऊन जाणं ठीक वाटतं मला, म्हणजे तिथल्या तिथं वाळतील पण आणि फटक नाही होईल, सगळीच कामं होतील हा विचार करून. तर बघूया आता, त्याचा मुहूर्त लवकर लागणार नाही, कारण वातावरण खूप बिघडलेलं आहे इकडं. जोपर्यंत की वातावरण व्यवस्थित होत नाही, ऊन व्यवस्थित पडत नाही, तोपर्यंत डाळीची कामं मी काढणार नाही. म्हणत आहेत 22 तारखेपर्यंत पाऊस वगैरे आहे, म्हणजे हे अवकाळी पाणी ना खूप भयानक असतं. पाऊस तरी वेडणवाकडा असतं, त्यामध्ये हवा खूप असते, विजा चमकणं गरजणं हे पण असतं. त्यामुळे ना मी आता सध्या काही काढणार नाही. आणि बघू शकता इकडं वातावरण मी तुम्हाला दाखवत आहे, इतकी भयानक हवा, पाऊस दररोज आहे, एक दिवस नाही. फक्त आज मी व्हिडिओ बनवला तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप भयानक झालेली, भीती पण वाटते. अशी हवा असते ना भयानक की सगळं उडून जातं, दारं गेट खिडक्या सगळं बंद करून बसावं लागतं मला, इतकं भयानक होतं. एकतर घरी कोणी नसतं ना, त्यामुळे आणखीनच भीती वाटते. विजा चमकल्यानंतर असं वाटतं की घरातच येऊन पडत आहेत, इतकी भयानक वीज असते. तर इकडं घाई गडबडीने मी हे पापडं घेऊन आले साबुदाण्याचे. बघू शकता साबुदाण्याचे पापडं व्यवस्थित हाडकलेत, खूप ओले आहेत, कारण हे मी कालच घातलेले होते. आणि आज तरी सकाळपासून वातावरण असं आहे की अजिबात ऊन असून नसल्यासारखं, ऊनच नव्हतं, त्यामुळे खूपच असे झालेत. आणि वरती मी कवर केलेलं होतं पूर्णपणे, त्यामुळे हे हाडकलेले नाही आहेत. तर सगळी साबुदाण्याची पापडं एका ताटलीत सुपात असं काढलेले आहेत, पण असं ठेवल्या खराब होतील, म्हणून मी काय केलं, इकडच्या रूममध्ये एक पातळ कपडा अंतरलेला आहे, आणि या कपड्यावरती हे साबुदाण्याची पापडं मी पसरवते आणि फॅन ऑन करते, म्हणजे फॅन किंवा कूलरची हवा जास्त असते, त्यामुळे कूलरच मी ऑन करणार आहे, कारण टेबल फॅन तर नाही आहे माझ्याकडे. आणि जे वरचे फॅन आहेत ना, त्याची हवा थोडीशी कमी लागते असं वाटतं मला. तर ही सगळी कामं मी आवडतच होते. तितक्यात बघू शकता इकडे भैया आलेला आहे, भैया आणि अर्चनाचा मुलगा आंबातच 2 जणी आले. मला यायचं माहिती नव्हतं अगोदर, म्हणजे कल्पनाकडे गेले होते सकाळी आणि तिकडून इकडंच आलेले आहेत. मी मला वातावरण खूप बिघडलेलं आहे, थोडंसं लवकर यायचं ना, म्हणजे खूप लेट झालेलं आहे. आता 5-5:30 वाजलेले आहेत, आणि यावेळेत वातावरण खूप बिघडतं. म्हणजे अगोदर तर ठीकच वाटतं, ऊन आहे छान आहे असं वाटतं, पण अचानकच बिघडतं. आणि तसं तरी गाडीवरती गेलेले होते, त्यामुळे पण भीती वाटत होते. तर काही नाही, आलेले आहेत कल्पनाला भेटून, आणि इकडं आता माझ्याकडे आलेले आहेत. म्हणजे भैया आल्यानंतर, म्हणजे एकाच लाईनला आहोत ना आम्ही बहिणी. आता तिकडे गेल्यानंतर, कल्पनाकडे गेल्यानंतर अरुणाकडे जाऊन आलेले, म्हणजे दोघी बहिणीची भेट झाली, आता माझ्याकडे आलेला आहे. आणि म्हणजे एकाच लाईनला असल्याचा हा पण फायदा असतो की वेगवेगळी रोड चेंज करावी लागत नाही, त्याच रोडनं सगळ्या बहिणींना भेटत घरी जात असतो भैया. आणि अंबादास पण आलेला आहे, म्हणजे अंबादास आईकडे आलेला आहे. वैष्णवी अंबादास 2 जण आलेले आहेत. तर तो पण भैयासोबत कल्पनाकडे गेला होता आणि इकडे आलेले आहेत आता. तर इकडं आमचं बोलणं हसणं चालू आहे. आल्यापासून भैयाना खूप हसवतो, काहीतरी म्हणत असतो, खूप हसवत असतो सगळ्यांना. तर इकडं मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत आहे आणि हसवत आहे. तर इकडं हसणं बोलणं खाणं पिणं सगळं झालेलं, फक्त चिवडा दिले, कारण कल्पनाकडे जेवण करूनच आले होते, तर काही खायला नको म्हणत होता. तर म्हणजे थोडासा चिवडा खा, चिवडा आणि रव्याचा लाडू मी दिलेला होता, तर खाल्लेले आहेत. कल्पना इकडं काय काय दिली ते बघत होते. भेंडी आहे, म्हणजे शेतात त्यांनी भाजी लावलेली आहे, तर तीच पिशवी भरून दिली. भेंडी वांगी हे ते खूप सारं होतं, तेच काढून बघत होते. आणि भैयाला तूप दोडका पाहिजे होतं, म्हणजे बी पाहिजे होतं, खूप सारे तूप दोडके लागलेले. आणि इकडे शेवग्याची जी झाडं आहेत ना, त्याला वाण्याला तर शेंडे ठेवलेले आहेत, फक्त झाडं आहेत, आणि त्याला शेंगा पण लागलेले शेवग्याच्या. भैया तेच दाखवत होता मला दुरून, ताई तिथे शेवग्याची शेंगा लागली, तू घेतलं नाही. पण मला ते दिसतच नव्हतं, त्या झाडाचा रंग आणि त्या शेंगाचा रंग एकसारखा होता, मला दिसतच नव्हतं. तर जवळ जाऊन मला दाखवत होता, आणि 1-2 शेंगा तोडून पण आणला. इतक्या मोठ्या मोठ्या शेंगा झाल्या आणि तुला दिसतच नाही आहेत. केव्हापासून तेच चाललेलं होतं आमचं. मी वरती थांबून इथं बघत होते भैयाला की कुठं शेंग लागले, मला जवळ जाऊन दाखव. तर इकडे 2 शेंगा तोडल्यात आणि 1 तूप दोडका घेतलेला आहे. म्हणत होता याचा बीज घेतो मी, फोडून बी घेतो. मी म्हणलं बी नको, ते दोडकाच घेऊन जा, कारण खूप सारे दोडके लागले. बघू शकता तिथंच वाळलेले आहेत, आणि बी पण छान झालेले आहे. त्यामध्ये वर्षाला ना मला वेगळं बी लावावं लागत नाही, त्याच दोडक्यातलं बी पडतं, आणि परत तेच तो दोडक्याचं वेल येतो खूप सारं, तिथं इथून देतो.
तर 2-3 शेंगा आणलेल्या आहे शेवग्याच्या, जे मला दिसत नव्हत्या. तोडूनच आणला बघता या आहेत की नाही, तर खरंच आहेत, मला दिसत नव्हत्या. आणि तूप दोडके आणलेले आहेत, म्हणजे घेऊन जाण्यासाठी ते बियाला घेतलेला आहे. तर आता भैया जायला निघालेला आहे आणि भोपळा पण दिलेला आहे, म्हणजे हे अश्विनीसाठी भोपळा देत आहे, म्हणजे तिला याची खीर आवडते, म्हणजे कृष्णाला खास करून अश्विनीच्या मुलाला आवडते, तर दिलेलं आहे. आता हे सगळेजण जायला निघाले. आल्यानंतर छान वाटतं, पण जाते वेळेस थोडंसं असं वाटतं ना की आज एक दिवस ठेवून घ्यावे, पण काय करणार ना.